माणूस जगण्यासाठी धडपडतो, पण जगणं अर्थपूर्ण होत नाही. आयुष्य वाढतंय, पण समाधान कमी होत नाही. औषधं वाढत आहेत, हॉस्पिटल वाढत आहेत, तरी मनाचं दुःख काही संपत नाही. कधी वाटतं आयुष्याच कमी पडेल म्हणून सगळं चुकतंय, पण ज्ञानेश्वर महाराज इथे सांगतात, आयुष्य कमी नाही, उपाय चुकतोय. ही ओवी औषधांवर नाही, ती आपल्या अज्ञानावर बोट ठेवते आणि शेवटी असे काही सांगते, जे समजलं तर आयुष्य नाही, तर ते जन्म मरणच पूर्ण पूर्ण जातं. सुरुवातीला जर तुम्हाला ज्ञानेश्वरी ऐकायची नाही, जगायची आहे, तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण ही ओवी उपदेश नाही, अंतःकरणाची एक शस्त्रक्रिया आहे. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषध काही नव्हे, येत एकाचे उपयोगी जाये परमामृत. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ना तरी आयुष्य पुरले आहे, म्हणजेच परमात्माने दिलेले आयुष्य अपुरं नाही. माणसाला विचार करण्यासाठी, बदलण्यासाठी, आत्मोद्धारासाठी पुरेसा काळ दिला आहे. तरी माणूस सतत तक्रार करतो, वेळ मिळाली नाही, संधी मिळाली नाही, परिस्थिती साथ दिली नाही. माऊली इथे ठाम सांगतात, चूक वेळेची नाही, चूक दृष्टीची आहे. आयुष्य पुरेसा असूनही माणूस देहासाठी खर्च करतो. खाणं, कमावणं, साठवणं, टिकवणं हे सगळं देहापुरतंच मर्यादित राहतं आणि आत्म्याचा विचार होत नाही. म्हणून पुढे ते म्हणतात, तरी औषधं काही नव्हे, म्हणजे ज्या समाधानावर म्हणजे असमाधानावर काही कोणतंही बाह्य औषध उपयोगाचं नाही. देह आजारी असेल तर औषध चालेल. मन जर अज्ञानाने आजारी असेल तर गोळ्या निष्प्रभ ठरतात. लोभ, राग, मत्सर, भय हे रोग वैद्याने बरे होत नाहीत. माणूस देवाकडे औषध म्हणून जातो. नवस, मंत्र, पूजा यांचाही उपयोग जर व्यवहार बदलत नसेल तर ते सुद्धा औषधासारखेच ठरतं. ज्ञानेश्वर महाराज ते कठोर आहेत. ते म्हणतात, कर्म, कांड, उपचार, उपाय हे सगळं वरवरच आहे. मूळ जखम अजून देखील उघडीच आहे. आणि मग ते म्हणतात, येत एकाच्या उपयोगात जाय, म्हणजे ज्या संसाराच्या आजारावर एकच उपाय चालतो, बाकी सगळं तात्पुरतं आहे. तो उपाय म्हणजे परमामृत. हे अमृत म्हणजे शरीरावर टिकवणारी शक्ती नव्हे, हे अमृत म्हणजे आत्मा जागा करणारी जाणीव. जेव्हा माणूस मी देह आहे या भ्रमातून बाहेर येतो, तेव्हा त्याची सगळी भीती गळून पडते. मृत्यू उरत नाही, कारण मरणाराच कोणी नसतो. परमामृत म्हणजे ईश्वराशी नातं जोडणं, स्वतःला करता मानणं सोडणं, जे घडतंय ते स्वीकारणं. हे अमृत प्यायल्यावर दुःख संपत नाही, पण दुःख बोचनासं होतं. संसार राहत नाही म्हणून, पण संसार बांधून ठेवत नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आयुष्य वाचवायचं नाही, आयुष्य मुक्त करायचं आहे, आणि ते फक्त परमामृतानेच शक्य आहे. जर ही ओवी ऐकताना तुमचं मन थोडंसं हललं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, कोणाच्या तरी आयुष्यात हे अमृत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि ज्ञानेश्वरच्या अशाच गाभ्यापर्यंत जाणाऱ्या स्क्रिप्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण औषधं देह टिकवतात, पण परमामृत आत्मा मुक्त करतो. धन्यवाद.